संविधानाची उद्देशिका प्रस्तुत करताना आम्हाला आवर्जून सांगण्यात आलं की आम्ही सर्व भारतीय आहोत. हे आवर्जून सांगण्यात आलं. त्याचवेळी हेही अंडरलाईन करून आवर्जून आरेखित करण्यात आलं की आम्ही हिंदुस्थानी नाहीत, आम्ही भारतीय आहोत. 1 डिसेंबर 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंवर विशेषांक काढला. त्या विशेषांकाच्या किमान 1,00,000 प्रती या ओबीसीच्या प्रत्येक घरापर्यंत नेण्याचा संकल्प आजच्या दिनी आम्ही करीत आहोत. काही व्यक्ती आपल्या यशामुळे ओळखल्या जातात, तर काही आपल्या माणुसकीमुळे लोकांच्या हृदयात कायमच्या घर करून राहतात. अशाच उत्तुंग व्यक्तिमत्वाचे धनी, उद्योजक, ज्येष्ठ संपादक, समाजहितासाठी आयुष्य वेचलेले सोशल ॲक्टिव्हिस्ट आदरणीय विजय गजभिये यांच्या 75व्या अमृत महोत्सवी जन्मदिनाचा अविस्मरणीय सोहळा उमरेड येथील प्रेरणा लॉनमध्ये अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक राजकीय, साहित्य, उद्योग आणि विविध क्षेत्रातील मान्यवर एका छताखाली एकत्र आले. कारण हा केवळ वाढदिवस नव्हता, तर एका महान व्यक्तिमत्वाला दिलेली कृतज्ञ मानवंदना होती. विविध संस्था आणि मान्यवरांच्या हस्ते विजय गजभिये यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित प्रत्येकाने त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी आणि सतत समाजकार्य करत राहणाऱ्या जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. संघर्षातून उभा राहिलेला हा प्रवास आज हजारो लोकांसाठी प्रेरणेचा दीप बनला आहे. संकल्पनेतला जो एक उपक्रम आहे, जो थोडासा मध्ये काही कारणास्तव विसावा घेतला होता, त्याला आपण नव्याने पुन्हा उभारी देतो आहोत. आदरणीय गजभी सरांनी 1987-88च्या दरम्यान विचार प्रतिष्ठान साप्ताहिक सुरू केलं होतं आणि त्या साप्ताहिकाने उमरेड नगरामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये लोकांची पसंती मिळवली होती आणि लोक अक्षरशः मोठमोठ्या वृत्तपत्रांसोबत विचार प्रतिष्ठानच्या
या साप्ताहिकाची प्रतीक्षा करायचे. अतिशय मार्मिक भाष्य वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि शेतीविषयक प्रश्नांवर त्यांनी केलेलं आहे. एमिली डिकिन्सनचं अतिशय सुंदर कोटेशन आहे, टू बी समबडी रिमेन अ नोबडी. मोठं बनायचं असेल तर लहान बनून वागा. आणि असंच एक मूर्ती लहान परंतु कीर्ती महान या संकल्पनेला साजेसं आपल्या सगळ्यांचं मनातलं जे स्थान आहेत, ज्यांनी प्रेमाने आम्ही ज्यांना वडील भाऊ मानतो, ज्या माणसांनी आपल्या स्वतःचा संसार थाटला नाही, तुमच्या आमच्या परिवारालाच आपला परिवार मानलात, आणि हा पूर्ण परिसर किंवा आदर्श सोसायटी किंवा मग आमची प्रेरणा गृहनिर्माण संस्था असेल किंवा गजानन विद्यालय असेल किंवा मग प्रेरणा कॉन्व्हेंट आणि तिथले सगळे विद्यार्थी हेच माझे परिवार असे मानणारे विजय गजभिये सर. आई सैजाबाई व वडील रामाजी गजभिये यांच्या पोटी जुलै 1950ला उमरेड येथे विजय सरांचा जन्म झाला. विजय गजभिये सर व माझा संबंध फार वर्षापासूनचा. आम्ही दोघेही उमरेडचेच. वास्तविक पाहता माननीय विजय गजभिये सर माझ्या वयापेक्षा वयाने मोठे. माझे वडील बंधू स्वर्गीय गोविंदराव बेले यांचे ते परमस्नेही. त्यांच्याच माध्यमातून माननीय विजय गजभिये सरांशी माझी नाळ जुळली. माननीय विजय सरांचे समाजाप्रती योगदान, त्यांचे कार्य, गरिबी, कष्ट, चिकाटी, जिद्द, कर्तृत्व व दातृत्व समाजासमोर आणणे गरजेचे वाटले. समाजाप्रती त्यांच्या कार्याच्या ऋणापासून मुक्त होण्याचा प्रयत्नही रास्त भावना घेऊन त्यांच्या अमृत महोत्सवी सोहळा साजरा करण्याची इच्छा निर्माण झाली. उमरेड, नागपूरमध्ये मी स्वतः बैठक आयोजित करून त्यांच्या सहवासातील मंडळींना आमंत्रित केले. चर्चेअंती हा सोहळा थाटामाटात उमरेड शहरात व्हावा असे ठरले. माझे महत्भाग्य म्हणजे मला या संयोजन समितीची मुख्य जबाबदारी सोपविण्यात आली. स्वतः माननीय विजय गजभिये सर, प्राध्यापक रमेश पिसे, संजीवनी बागडे मॅडम, सुधीर बसप्पा, प्रेरणा गृहनिर्माण सहकारी संस्थेचे पदाधिकारी व सदस्यगण, माननीय विजय गजभिये सरांचे सोबती, चाहते, हितचिंतक सर्वांनी उत्स्फूर्तपणे सर्वतोपरी सहकार्य केले. संयोजन समितीसोबतच इतर मंडळींनी दिलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. मान्यवरांनी माननीय विजय सरांवरील लेख, मनोगत, शुभेच्छा संदेश, जाहिराती, प्रासंगिक फोटो, विचार प्रदर्शनातील मागील लेख इत्यादी आवश्यक माहिती देण्याचे काम अत्यंत उत्साहाने व स्नेहभावनेने वेळेत पार पडले. परिणामी सर्व काही मनासारखे घडून आले व आज आपण माननीय विजय गजभिये सर यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभ व विचार प्रतिष्ठानच्या विशेषांकाचे प्रकर्षाने मोठ्या थाटात करण्यात सज्ज झालो. या गोड प्रवासात व अनुभवात ज्या ज्या मंडळींनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोलाचे सहकार्य केले त्यांचे ऋण व्यक्त करणे माझे कर्तव्य आहे. कुबेरा घरच्या दास होण्यापेक्षा पंढरीच्या वारकरी होणे माननीय विजय गजभिये सरांची निष्ठा, त्यांच्या कर्तृत्वास मानाच्या मुजरा व अमृत महोत्सवी दिनाच्या व पुढील सुदृढ व आनंदी जीवनाच्या आम्हा सर्वांकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. खरं तर गजभिये साहेबांचा परिचय फार सध्याचाच परिचय आहे माझा. म्हणजे त्यांचं नाव फार ऐकलं होतं.
त्यांच्याबद्दल माहिती होती, पण असं फार भेटण्याची कधी संधी आली नाही. पण मी फार फार आभार मानतो बेले साहेबांचे, कृष्णा बेले साहेबांचे आणि पी सी साहेबांचे, रमेश पी सी साहेबांचे, की त्यांच्या माध्यमातून त्यांचा संपर्क आला आणि त्यांच्याबद्दल आणखी जाणण्याची संधी मिळाली. त्यांच्यावरती एक डॉक्युमेंटरी पण आम्ही केलेली आहे, ते तुम्ही बघाल. तेव्हा मला वाटलं की हा माणूस किती मोठा आहे. म्हणजे अनेक माणसं आपल्या अवतीभोवती असतात, पण आपल्याला जाणीव नसते. म्हणजे सरांनी सांगितलं की त्यांनी लग्न केलं नाही, म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे की एखादी व्यक्ती आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी पूर्ण समर्पित करतो आणि मुलं शिकावेत, चांगले विद्यार्थी घडावेत, चांगले नागरिक घडावेत, त्यासाठी तो प्रयत्न करतो. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गजबे साहेब आहेत. आणि एका व्यक्तीने किती सारे प्रयत्न केले पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. एक चांगले शिक्षक, एक चांगले संपादक, एक चांगले साहित्यिक, एक चांगले सोशल ॲक्टिव्हिस्ट आणि एक चांगला माणूस, इतकी सारी गुणं त्यांच्यामध्ये आहेत. आणि मला फार आनंद झाला की आज त्यांची 75 वर्ष पूर्ण झाले आणि त्यांना जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा त्यांच्यातल्या मनात, त्यांच्यातला तो एक विनम्रता, त्यांच्यातली बानुस्की, त्यांच्यातला सहजपणा, इतक्या मोठ्या व्यक्तीसाठी काही आविर्भाव नाही, काही नाही, इतकं मोठं त्यांचं साम्राज्य आहे, सहकारी क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे, अनेक ठिकाणी त्यांचं काम आहे, पण तरीही कसलाही अभिनिवेश नाही, कसलीही त्यांच्यामध्ये स्वतःबद्दल मीपणा नाही. आणि आत्ताही सरांनी सांगितलं की आधी सत्कार सर्वांचे होऊ द्या, सत्कार शेवटी माझा करा. तर ही जी इगो आपण म्हणतो की प्रत्येकामध्ये इगो असतो, पण त्याच्यात कुठेच मला इगो जाणवला नाही. इतकं सहज सोपी व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहेत. आणि मला फार आनंद वाटला की आपण मला आमंत्रित केलं, सत्कार केला, सन्मान केला आणि मला एक चांगली सुवर्णसंधी भेटली की तुमच्या लाईफस्टाईलवर तुमचं एक डॉक्युमेंटरी मला तयार करायची संधी तुम्ही मला दिली, त्याबद्दल तुमचा फार फार आभार. आणि समस्त आयोजकांचा आभार की आपल्यामध्ये अशी चांगली माणसं असतात, त्यांना आपण जपलं पाहिजे, त्यांना मोठं केलं पाहिजे आणि त्यांच्याप्रती आपण सदैव कृतज्ञ असलं पाहिजेत. आणि गजबे सरांचं आयुष्य म्हणजे त्यांनी प्रखर, निर्भीड आणि कसलीही कोणाची तमन्ना बाळगता आपले विचार ठेवलेले आहेत, लोकांना जागृत केलेलं आहे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे अनेकांचे आयुष्य फुललेले आहे. माणसाने किती वर्ष जगावं आणि कसं जगावं याचाही एक पॉइंट आहे. अनेक माणसं 90 पार करतात, पण कुठे असतात, कुठे जातात, निघून जातात, परंतु आपल्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा ठसा आपल्याला कधी दिसत नाही. आदरणीय, मी आता त्यांना काका म्हणते, की गजबे काकांनी जो आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे की एक समाजमन कसं असतं, समाजामध्ये आपण आपलं कुटुंब जरी आपण निर्माण केलं नाही, परंतु या समाजाचं आपण देणं लागतो. या समाजाचे ऋण आपल्यावर आहेत आणि ते ऋण असलेलं ऋण आपण सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक ज्या ज्या पद्धतीने आपल्याला समाजाला देता येईल त्या पद्धतीने सरांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज विचार वेद प्रतिष्ठानतर्फे जे एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, ते चाळत असताना त्या मुलाखतीतही मी ऐकलं की एक इच्छा होती आणि 88ला सुरू केलं, मध्येच ते बंद पडलं आणि नंतर आज त्याला परत एक नवीन उजाळा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेला आहे. काका, आपण जे काही आयुष्य जगलात, आपण जे काही आयुष्यामध्ये चांगली कामं केली आहेत, ती आपली कर्म आहेत आणि चांगली कर्मच माणसाला आयुष्यामध्ये आनंद देतात, समाधान देतात. आजकाल माणसं खूप पैसा कमवायला लागलेली आहेत, करोडोचे बंगले बांधायला लागलेली आहेत, तिजोरीत मावत नाही तेवढा पैसा कमवायला लागलेली आहेत, परंतु त्यांना लाखाची गादी असली तरी झोप येत नाही. घरात तिजोरीत किती पैसा आहे तो कोणी चोरून नेल्याची भीती. म्हणजे माणसं म्हणतात की पैसा असला की सगळं सुख मिळतं, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये हे सत्य नाही, हे माणसाला कळून चुकलेलं आहे. आणि खरं सत्याचं उदाहरण आपले विजय गजबे काका इथे आपल्यासमोर आहेत. मी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी असंच त्यांचं आयुष्य सत्कार त्यांच्या चांगल्या कामासाठी त्यांनी व्यतीत करावं, त्यांना आरोग्यदायी शुभेच्छा देते. या सत्कार समारोहाचा आरंभ संविधानाच्या उद्देशिकेच्या वाचनाने झालेला आहे.
ते अत्यंत महत्त्वाचं. या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या पाठीमागे सत्कारमूर्ती गजबी आहेत याचा मला विशेष आनंद होतो. संविधानाची उद्देशिका प्रस्तुत करताना आम्हाला आवर्जून सांगण्यात आलं की आम्ही सर्व भारतीय आहोत. हे आवर्जून सांगण्यात आलं. त्याचवेळी हेही अंडरलाईन करून आवर्जून आरेखित करण्यात आलं की आम्ही हिंदुस्थानी नाहीत, आम्ही भारतीय आहोत. आणि आम्ही भारतीय आहोत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. सत्कारमूर्ती गजबीशी माझा जेव्हा परिचय झाला तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. संविधानाप्रती समर्पित, बाबासाहेबांप्रती समर्पित, संविधानाला अभिप्रेत असलेलं, बाबासाहेबाला अभिप्रेत असलेलं भारतीय म्हणून मला त्यांची ओळख आहे. अशा भारतीयांनी आयुष्याची 75 वर्ष आजचा त्याचा 75वा जन्मदिवस आहे. अशा भारतीयाला मी विनम्र अभिवादन करतो. हा परिसर त्यांच्या कार्याचा साक्षी आहे. समाजामध्ये 2 प्रकारे परिवर्तन घडवून आणत आहेत. एक तर रचनात्मक कार्याच्या माध्यमातून आणि दुसरं संघर्षाच्या माध्यमातून. गजबी यांनी दोन्ही क्षेत्रात कार्य केलेलं आहे. उभ्या केलेल्या संस्था या त्यांच्या रचनात्मक कार्याचं प्रतीक आहे. त्याचवेळी वेगवेगळ्या माध्यमातून, संघर्षाच्या माध्यमातूनही समाज परिवर्तनाच्या कार्यात ते सक्रिय आहेत. आजही ते सक्रिय आहेत. कधीकधी असं काही व्यक्तींकडे पाहून कधीकधी भ्रम होतो. वंदना संघामध्ये ते येतात, वंदना संघाशी ते जवळून संबंधित आहेत. वंदना संघाचे एक ज्येष्ठ सदस्य म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. येतात, बोधिवृक्षाखाली बसलेले असतात, फारसं कोणाशी बोलत नाही, काही नाही, येतात आणि निघून जातात. हा एक त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा आयाम आहे. परंतु इथे आल्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाचा जो परिचय झाला ते एक वेगळं व्यक्तिमत्व आमच्या पुढे उपस्थित झालेलं आहे. हे व्यक्तिमत्व असंच कार्यप्रवण राहावं. या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून असंच आणखी समाज परिवर्तनाची प्रक्रिया गतिशील करणारे कार्य सतत निरंतर होत राहावं. त्याकरता त्यांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो अशी मी वंदना संघाच्या वतीने आणि माझ्या वतीने कामना करतो. माझे मिस्टर बरेच वेळा मला म्हणतात की नाही, सरांचं कार्य खूप मोठं आहे, आपण जाऊ यावेळेला. तर पहिले मला असं वाटलं की ठीक आहे आपण जाऊ. पण जेव्हा मी सरांच्या कार्याबद्दल माहिती मिळाली मला माझ्या मिस्टरांकडनं, तेव्हा असं वाटलं की ही व्यक्ती खूप मोठी आहे. आज ते फक्त शिक्षक म्हणून अध्यापनच करत होते, पण त्यांनी ते करताना एक मार्गदर्शक म्हणून पण भूमिका निभावली. आज ते समाजाला मार्गदर्शन करतायत. त्यांनी दाखवून दिलं की निस्वार्थपणे सेवा काय आहे. त्यांनी आज इतकं मोठं प्रस्थान, हे सगळं त्यांचे ज्याला आपण म्हणतो संस्था, आणि हे इतका मोठा हॉल वगैरे सगळं हे खरंच मानण्यासारखं आहे. त्यांच्याकडनं कायम त्यांना आदर्श मानून आमच्यासारखे किंवा आपण बरेच त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊ शकतो. आणि मला असं वाटतं की सरांचं जे कार्य आहे ते आपण मोजमाप करू नाही शकत. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात पण कार्य केलं आहे, सामाजिक पण केलं आहे, आणि बरंच मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी बरीच मदत केली आहे. आणि आज इतकं मोठं प्रस्थ त्यांनी उभं केलं आहे, हे मानण्यासारखं आहे. यातनं आपण प्रेरणा घेण्यासारखी आहे. मला असं वाटतंय की सरांसारख्या व्यक्तींचा समाजात कायम आपण एक उत्साहमूर्ती किंवा ज्याला आपण म्हणू की एक आदर्श म्हणून कायम आपण त्यांना स्मरण करत राहू. आणि सरांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे सगळे स्नेही आलेत. प्रत्येकजण आपले अनुभव जेव्हा सांगताय तेव्हा जाणवत आहे की सरांचं कार्य किती मोठं आहे, त्यांचं कार्यक्षेत्र किती मोठं आहे. आणि अशा
अशा सरांच्या वाढदिवसाला आम्हाला बोलवलं आणि आज आम्हाला बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते. सगळ्यांचेच आभार मानते की आम्हाला कायम कोर्टात आर्ग्युमेंट करायची सवय, आम्हाला कधीही भाषण किंवा असं काही बोलायची सवय नाही आहे. पण आज मला मनापासून बोलावंसं वाटलं. सरांचं कार्य बघितलं, सरांना आदर्श मानण्याची जी इच्छा झाली की खरंच सरांनी अगदी म्हणजे सगळ्यांनाच आपलं कुटुंब मानलं. आणि आज त्यांनी सगळ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे. समाजासाठी व्यक्ती काय करू शकतो, फक्त इच्छा हवी, हे त्यांनी दाखवून दिलं. कारण त्यांच्याच यावरनं मला आता कळलं की ते मुळात खूप श्रीमंत नव्हते, वडिलोपार्जित श्रीमंती नव्हती, परंतु ते मनाने श्रीमंत होते. त्यांनी आज एवढ्या संस्था, एवढं सगळं उभं केलं. त्यासाठी इच्छा हवी होती. पैसा हे त्यांनी दुय्यम मानलं आणि त्यामुळे त्यांचं कार्य खूप मोठं आहे. त्यांच्या कार्याला माझ्यासारख्यांनी नमन करावं असं मला वाटतं आहे. आणि माझ्याकडनं काही हे झालं असेल तर आय एम सॉरी, कारण मी कधीही मंचावर इतके भाषण वगैरे केलेले नाही. मला कायम कोर्टात आपली केस मांडण्याची सवय आहे. आज माननीय श्री विजय गजभिये सरांचा 75वा जन्मदिवस आणि या जन्मदिनानिमित्त त्यांनी मान्यवरांचा सत्कार केला. त्यांच्या जन्मदिनाचा अमृत महोत्सव आणि विचार प्रतिष्ठान या विशेषकाच्या प्रकाशनाचा असा त्रिवेणी संगम आजच्या दिवशी आज याच ठिकाणी आपण अनुभवला आणि या प्रेरणादायी सोहळ्याला आपण सगळे आज उपस्थित आहोत. आज या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रत्येक जणाला किंवा मंचावर उपस्थित मान्यवरांना गजभिये सरांच्या सामाजिक लोकाभिमुख कार्याची ओळख आहेच. कारण त्यांनी आपल्या आयुष्याचे मोलाचे धडाडीचे अनेक वर्ष समाजहितामध्ये अर्पण केले. आपलं कुटुंब निर्माण न करता समाजच हा माझा एक कुटुंब आहे अशा भावनेने त्यांनी जे आपल्या उमरेड शहरामध्ये काम केलेलं आहे, किंबहुना मी म्हणेल सामाजिक विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी जी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि त्यांच्या येणाऱ्या आयुष्यात त्यांच्या हातून असे अनेक मान्यवर किंवा विचारवंत तयार व्हावे. मी या कार्यक्रमात उपस्थित असताना बघितलं की अनेक जण त्यांच्या वैचारिक धारणेतून किंवा त्यांच्या कुशीतून प्रेरणा घेऊन त्यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे. अशा गौरव मूर्तींचे सुद्धा आज सत्कार झाले. त्यामुळे या गौरवशाली सोहळ्यास उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली. तसेच येणाऱ्या आयुष्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य लाभो, दीर्घायुष्य लाभो आणि भविष्यातील त्यांच्या ज्या समोरच्या ज्या समाजोपयोगी उपक्रम आहेत त्यांनी मी हे विशेषांक वाचताना मला वाचण्यात आलं की त्यांना विहारसुद्धा तयार करायचं आहे अशी त्यांनी घोषणासुद्धा केली आहे. आणि ज्या त्यांनी अनेक सामाजिक संस्थांमध्ये काम केलेलं आहे त्या सामाजिक संस्थाद्वारे समाजाचं हित असंच जपत राहावं आणि आमच्या सर्वांना त्यांचं मार्गदर्शन असंच पुढेही लाभत राहावं अशा त्यांना शुभेच्छा देते. आपण बुद्धाला मानता तर त्याचा धर्मसुद्धा आपणास मान्य असावा असे कोणी म्हणतील यावर मी स्पष्ट करू इच्छितो की बुद्धाने कोणालाही धर्म दिलेला किंवा इतर कोणत्याही धर्मसंस्थाकाप्रमाणे धर्माची स्थापना केलेली नसून त्याने मानवाचे दुःख दूर करण्याचा मुक्तीचा मार्ग दाखविला. त्यांना मार्गदाता याच नावाने ओळखण्यात येते. तेव्हा त्यांनी दाखविलेल्या मुक्ती मार्गासच धम्ममार्ग असं संबोधण्यात येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्याच्या धम्म ह्या ग्रंथात धर्म आणि धम्म यातील फरक विस्तृतरित्या त्यावर एक स्वतंत्र प्रकरण लिहून समजावून सांगितलं आहे. सुज्ञांनी त्याचा गंभीरतेने वाचन व चिंतन करून समजावून घ्यावे. बुद्ध विज्ञानवादी असल्याने मानव निर्मितीच्या
उत्क्रांतीवादी सिद्धांत त्यांना मान्य होता. बुद्धासारखा ज्ञानग्रही माणूस अजून जन्मास यायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मार्गाच्या प्रकाशात चालण्याचा प्रयत्न केला व तत्कालीन धार्मिक अत्याचाराचे बळी ठरलेल्या 85% भारतीय जागे करून मानव म्हणून प्रस्थापित केले. बुद्धाने दाखवलेल्या मार्गावर चाललेला एकटा माणूस एवढी मोठी क्रांती करू शकतो तर लक्षात घ्या 85% पैकी निम्म्यानी जरी आपली बुद्धी, श्रम व संयम या मार्गी लावले तर काय होऊ शकेल. बुद्धाने आयुष्यभर भौतिक सुख, वर्णवाद, जातीयवाद, चमत्कार, कर्मकांड आदीचा विरोध केला. इतकेच नव्हे तर भिक्खूच्या आचरणाचे नियम विनयपटिकात संकलित केले आहेत. ह्यात अशा प्रकारांना गंभीर गुन्हा समजून कठोर शिक्षेची तरतूद केली आहे. नागपूर येथील धम्मदीक्षेचा प्रसंगाने जनमानसात जे मानसिक चुंबकीय वातावरण निर्माण तयार झाले त्याचा परिणाम माझ्या मनावर बालपणापासूनच झाला होता. त्यात समाजातील लोकांचे घरघर असलेले देव, धर्मांच्या मूर्त्या, प्रतीकं इत्यादी मिरवणुकीने गावातील विहिरीत शिरवण्यात आले. त्यात प्रत्यक्षदर्शी व सहभागी असल्याने बालमनावरील तेव्हा झालेला प्रभाव व परिणाम कायमस्वरूपी झाला. त्यामुळे विज्ञानवाद, चिकित्सा, बुद्धिवाद, बंडखोरी व त्यातून शंकेखोरपणाही बुद्धीत विकसित होऊ लागला. आजूबाजूला इतर समाज, कर्मकांड व दैववादी तर आम्ही असेच कसे हा विचार सतावू लागला. तेव्हा 1956 नंतरच्या बदललेल्या वातावरणात गावोगाव ज्या प्रबोधनपर सभा होऊ लागल्या, अनेक नवनवीन वाक्य कानी पडू लागले, त्याचा मतितार्थ समजत नसला तरी काहीतरी अद्भुत आहे असे वाटे. बुद्ध आणि आंबेडकरांची नावे वारंवार ऐकून तसेच घरातील परंपरागत मूर्त्या, फोटो जाऊन बुद्धमूर्ती, बुद्ध व आंबेडकराचे फोटो आलेत. देवाची आराधना अजिजी जाऊन बुद्ध वंदना आली. भौतिक लाभ जाऊन बुद्धीला खाद्य मिळायला लागले. त्यावेळी हे खाद्य पचवता येत नसले तरी त्यामुळे शरीरात एक वेगळ्याच शक्तीचा संचार होऊ लागल्याने चेहऱ्यावरील उदासी जाऊन तेज व चैतन्य येत असल्याचे जाणवत होते. हे सर्व कशामुळे तर या भारत देशात काही असे महामानव जन्मास आले ज्यामुळे संपूर्ण भारतीय मानव जीवनाचा उद्धार झाला. बुद्ध, सम्राट अशोक, आंबेडकर हेच ते महामानव होते. यापैकी सम्राट अशोकाच्या प्रेरणेने बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा झाला असे सांगण्यात येऊ लागले. जलसेकार, कथाकार, नाट्यकार विषमतेची ऐवजी समतेचे गीत गाऊ लागले. शिक्षणाने या साऱ्या बाबीची सत्यता पडताळता आल्याने आपणही भारतीय असल्याचा अभिमान वाटायला लागला. ह्याच भारतीय असण्याचा अभिमानाची परिणिती विज्ञानवादी, तर्कबाही दृष्टिकोन, नास्तिकतावादी वृत्तीकडे मार्गस्थ होण्यास बुद्ध कळू लागला. त्यामुळे माझे आजचे मानस हे तयार झाले. त्याला हे सर्व कारणीभूत ठरले ते रूढी, परंपरा, दैववाद यांचा त्याग करून चिकित्सा व तर्काचा स्वीकार केल्याने. उच्च शिक्षणाची गावात सोय नसूनही मी आवडीचे विषय घेता यावे म्हणून नागपूरच्या नागपूर महाविद्यालयाची निवड करून परंपरागत विषयाऐवजी लॉजिक, तर्कशास्त्र व मानसशास्त्र अशा बुद्धीला चालना देणाऱ्या विषयाची निवड केली. लॉजिक व तर्कशास्त्र तर बुद्धाच्या काज अँड इफेक्ट या सिद्धांतावरच आधारित आहे व त्यामुळे आपसुकच बुद्ध आणि त्याच्या तत्त्वज्ञानाची ही ओळख व अभ्यास झाला. मला थोडीफार असलेल्या बुद्धीची प्रखरपणा देण्याच्या कामी मानसशास्त्र व तर्कशास्त्र यांचा बराच मोठा वाटा आहे. बुद्धशास्त्रात
पॉवर टू सायलेंट माइंड हा एक सिद्धांत आहे. सुप्त मनावर झालेला प्रवाह कायम स्वरूपी असतो. अकुशलतेकडून कुशलता, कल्याणकारी विचार, करुणावृत्ती वाढविण्यास हा प्रवाह उपयुक्त ठरतो. आणि तशातच स्वतःला जसे स्वातंत्र्य पाहिजे तसेच इतरांनाही आवश्यक असल्याचे तसे देण्याची वृत्ती वाढीस लागली. त्यामुळे त्यांना कुशल अकुशलतेचे ज्ञान देण्याचे पलीकडे मी त्याच्या कोणालाही आचरणात व कृतीत माझ्याकडून बाधा येऊ देत नाही. माझ्या अमृत महोत्सव प्रसंगी आलेल्या लेखातून, शुभेच्छा पत्रातून माझ्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. त्यात माझ्या शालेय जीवनातील कार्याचा गौरव केला. लेखातील मुद्दे वाचून अशी शंका येते की इतक्या सारेही पत्र असणारा व्यक्ती मीच की तो दुसरा याबद्दल साशंक असल्याने त्यांनी स्तुती स्वीकारण्यास मला फार भीती वाटते. त्यांनी व्यक्त केलेल्या माझ्याबद्दलच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकेल का? हा गंभीर विषय माझ्या डोक्यामध्ये सतत गुंजत असतो. त्यांनी माझा स्वभाव, कार्यपद्धती याबद्दलच्या उणिवा आणि चांगल्या बाबी नजरेस आणून दिल्या. त्याबद्दल मी आभारी आहे. उणिवांची भरपाई माझ्याकडून कशी करता येईल याबद्दल मी चिंतन करून त्याप्रमाणे उणिवा दूर करण्याचा किंवा त्या उणिवांची पुनरावृत्ती होणार नाही याकडे मी लक्ष कसोशीने यापुढे प्रयत्न करीन. विद्यार्थी चळवळीपासून तर आतापर्यंत माझ्या सर्व कार्यात ज्या ज्या कोणी मदत केली त्यापैकी लोकांचा उल्लेख, विशेषतः शिक्षक वर्ग, काही मित्रमंडळी यांचा मी उपकृत आहे. विजय गजबी साहेब अनेक वर्षापासून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सातत्याने काम करत आलेले आहे. नागपूरमध्ये त्यांनी काम केलं, या संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये काम केलं. अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी आपलं काम त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं पोचवण्याचं काम केलं. खरं म्हणजे सुरुवातीला त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आपली सेवा प्रदान केली. शिक्षकी पेशा त्यांनी स्वीकारला. कालांतराने ते मुख्याध्यापक झाले. आणि तेवढ्यावरच आपलं काम या ठिकाणी होणार नाही, तर आपण आपल्या पत्रकारितेमधला त्यांच्यामध्ये असलेला जो गुण आहे तो सुद्धा त्यांना त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचं एक काम त्यांना करायचं होतं. आणि म्हणून एक निर्भीड पत्रकारिता त्यांनी आपल्या एका वेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रस्तुत केली. त्याचा आज या ठिकाणी विशेषांक त्यांनी जाहीर केला, प्रकाशित केला. आणि त्याच्याही माध्यमातून समाजामध्ये कशा पद्धतीचं आजकाल त्या ठिकाणी वातावरण आहे त्याचे अनेक वेळा त्यांनी तशा पद्धतीचे लेख मांडण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून आपण या नागपूर जिल्ह्यामध्ये, या संपूर्ण परिसरामध्ये सातत्याने काम करत आलेले आहे. आणि आपल्या प्रेरणेच्या माध्यमातून नवीन पिढीला एक आदर्श निर्माण आपण करून दिलेला आहे. उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी भरारी चांगली घेतली. आपल्या गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून एक मोठी वास्तू या उमरेड भागामध्ये आपण उभी केली. आपण आपले लेआउट्सच्या माध्यमातून अनेक लोकांना त्यांचं जे घराचं स्वप्न होतं ते सुद्धा पूर्ण करण्याचं काम आपल्या या गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून केलं. आणि सातत्याने समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याचं आपण काम केलेलं आहे. आणि त्याची गरज पण आहे. आणि सध्याच्या काळामध्ये तर अतिशय जास्त आवश्यकता आहे. कारण आजकाल काय की सरकार काय की कोणाला सुखाने जगूही देत नाही, सुखाने मरूही देत नाही. आता सोनम वांगचुक काल परवापर्यंत त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर धरणावर बसले होते, उपोषण करत होते. आणि त्यांचा मुद्दा चांगला होता की नीटसारखी परीक्षा 2024मध्ये नीटचा पेपर फुटला तेव्हा 19 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. 2026मध्ये पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली. आता परत तो नीटचा पेपर फुटला आणि 14 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. आणि म्हणून शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे अशा पद्धतीची रास्त मागणी घेऊन सोनम वांगचुक दिल्लीमध्ये बसले होते. पण त्यांना ते उपोषणालाही तर कोणाला बसू देत नाही. आणि त्यांना काल सकाळी उचलून घेऊन गेले. अच्छा, उचलूनही कसे घेऊन गेले? जसं आपण एखाद्याच्या घरी आपण एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर सकाळी आपण आंघोळ घालतो आणि मग ते आंघोळ घालताना आपण पांढरा कापड धरतो, साधारणतः कोणाला दिसलं नाही पाहिजे तशा पद्धतीनं. आणि मग आपण ते सगळं तयार करतो आणि मग ते आपण अर्थीवर ठेवून मग पुढचा अंतिम संस्काराकरता देतो. तशाच पद्धतीचं मला त्या ठिकाणी कालचं सोशल मीडियावर पाहिल्यानंतर चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं झालं की सकाळी आले ते आपल्या खाजगी वेशभूषेमध्ये पोलीस आणि CRPFची मंडळी आणि ते पडदे काय लावले आणि त्यांना उचलून घेतलं. आणि अशा पद्धतीचं काम सुरू आहे. म्हणजे कोणाला सुखाने राहूही द्यायचं नाही. सुखाने तर राहूच देत नाही ना. कोणी कोणत्याही पक्षातून आजकाल निवडून आला तर केव्हाही कोणालाही कुठूनही उचलून घेऊन जातात आणि आता तुम्ही या पक्षामध्ये आहे.
त्याच्यामुळे आता लोकशाही कशा पद्धतीची आहे याचा देखील एक आपण सर्वांनी या निमित्ताने विचार करायला पाहिजे. एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण आहे. अशा पद्धतीचं इतका अहमपणा काँग्रेसच्याही काळामध्ये कधी घडला नसेल तशा पद्धतीचं राजकारण सातत्याने पाहायला मिळते. आणि म्हणून आता जी सवय खरं म्हणजे या लोकांनी लावली 2014मध्ये, सोशल मीडियाचा उपयोग काही पहिलेच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नव्हता, तेव्हा तर वर्तमानपत्र किंवा बाकीचे जे काही मीडिया होते, परंतु 2014मध्ये यांनी ज्या पद्धतीच्या सवयी लावल्या लोकांना, आता ते यांच्यावर सर्व बुमरँग झालेलं आहे. आणि आता तेच सोशल मीडिया यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी स्वतःहून स्पॉन्टेनियसली लोक त्या ठिकाणी पोस्ट करतात, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. परंतु तरी पण सुधारले तर ते हे कसले. आणि म्हणून या निमित्ताने विजय गजबे साहेबांचं जे काही कार्य आहे आणि त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सुद्धा आपले मतं अनेक वेळा प्रदर्शित केलेले आहे आणि अशा पदाचे मतं प्रदर्शित करणं सुद्धा गरजेचं आहे, काळाची गरज आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी या देशाला घटना दिलेली आहे, राज्यघटना दिलेली आहे, त्याच्या माध्यमातून सर्व लोकांना त्या ठिकाणी सन्मानाचा त्या ठिकाणी हक्क जो आहे तो हक्क आपला अबाधित राहिला पाहिजे, ते घटना आपली अबाधित राहिली पाहिजे. आणि म्हणून सुद्धा अशा पद्धतीच्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचं सुद्धा महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. मी विजय गजबी साहेबांचं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचं अभिष्ट चिंतन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपलं वेगवेगळ्या क्षेत्रामधलं जे मार्गदर्शन आहे हे आपण असंच कायम ठेवावं. आणि उमरेड आणि नागपूर जिल्ह्यातल्या अनेक लोकांना ज्या पद्धतीनं आपण आजपर्यंत मदत करत आलेली आहे, तीच मदत तशाच पद्धतीची आपण कायम ठेवावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याला दीर्घायुष्य लाभो. विजय गुरुजींचा जन्म या गावातच झाला. त्यांचं बालपण, त्यांचं प्राथमिक शिक्षण, त्यांचं शालेय शिक्षण या गावातच झालं. विजय गुरुजींचे वडील यांचं गजबे बुक डेपो म्हणून एक प्रतिष्ठान त्या काळामध्ये होतं आणि त्या काळामध्ये त्यांचा बुक डेपो म्हणजे हे एकमेव बुक डेपो या गावामध्ये होता. त्यांचे बाबा हे या गावातले एक मान्यवर, एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. अनेक या गावातल्या मान्यवरांच्या बैठकी त्या ठिकाणी व्हायच्या आणि अशा परिस्थितीमध्ये विजय गुरुजींची जडणघडण झाली. नंतर कॉलेजच्या शिक्षणाकरता त्यांना नागपूरला जावं लागलं. त्यांचं कॉलेजचं शिक्षण नागपूरला झालं आणि कॉलेजचं शिक्षण झाल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये जो एक समाजकार्याचा गुण होता, त्यांना असं वाटलं की आपण आपल्या गावात जावं. त्यांनी B.Ed वगैरे केल्याच्या नंतर आपल्या गावातच एक शिक्षक म्हणून एक सेवा करावी या एकमेव उद्देशाने ते आपल्या गावामध्ये परत आलेत. इथल्या एका प्रतिष्ठित मान्यवरांच्या शाळेमध्ये त्यांनी एक मला शिक्षक म्हणून सेवा करण्याची संधी द्यावी यासाठी प्रयत्न केला. त्यांची मुलाखतही झाली. पण त्या शिक्षण प्रमुखांनी एक गुरुजींसमोर एक अट टाकली की तुमच्या बाबांनी मला भेटायसाठी यावं. तर तेवढ्याच ताठ बाण्याने त्यांनी बिलकुल त्या संस्था प्रमुखांना सांगितलं की शिक्षक म्हणून कार्य मला करायचं आहे, माझ्या बाबांना नाही. त्याच्यामुळे माझे बाबा तुम्हाला भेटायला येणार नाही. आणि घरी परत आल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या बाबांना स्पष्ट सांगितलं की बाबा तुम्हाला कदाचित त्या शिक्षण संस्थेच्या प्रमुखांकडनं बोलावल्या जाईल, पण तुम्ही अजिबात त्या ठिकाणी जायचं नाही. म्हणजे हा एक त्यांचा आदर्शपणाचा जो त्यांच्यात जो गुण होता तो एक सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. नंतर त्यांच्या मित्रांची एक नागपूरला शाळा, त्या शाळेमध्ये त्यांनी प्रयत्न केला शिक्षक म्हणून, त्यांना त्या ठिकाणी नोकरी पण मिळाली. त्यांनी जवळपास 25 वर्ष त्या ठिकाणी एक शिक्षक म्हणून, एक मुख्याध्यापक म्हणून आणि त्या संस्थेच्या संचालक मंडळावर एक संचालक म्हणून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी कार्य केलं. एवढ्याचवर गुरुजी थांबले नाहीत, तर त्यांच्या अंगी जो एक समाजकार्य करण्याचा गुण होता आणि ते ज्या व्यवसायात होते शिक्षक व्यवसायामध्ये, तर त्यांनी त्यावेळेस दिवाकरराव जोशी, स्वर्गीय दिवाकरराव जोशी हे बराच काळ एक शिक्षक आमदार म्हणून आपल्या विदर्भाचं नेतृत्व त्यांनी केलं. तर
दिवाकरराव जोशी नाही, तर त्यांचे एक सहकारी म्हणून बराच काळ शिक्षकांच्या ज्या काही प्रश्न आहेत, शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत, त्या ऐरणीवर मांडण्याचं काम, त्या जन आंदोलनाच्या माध्यमातून सोडवण्याचं काम दिवाकरराव जोशी यांचे सहकार्य म्हणून विजय गुरुजींनी केलं. कालांतराने दिवाकरराव जोशी आणि विजय गुरुजी यांच्यात काही वैचारिक मतभेद झाले आणि त्यांनी ती शिक्षक संघटना सोडली. त्या व्यतिरिक्त त्यांना आपलं गाव कुठेतरी खुणावत होतं. आपल्या गावामध्ये जाऊन काहीतरी आपण चांगलं समाजकार्य करावं या चांगल्या भावनेने उमरेड शहरामध्ये त्यांनी अनेकविध सहकारी संस्था निर्माण केल्यात. आज आपण ज्या ठिकाणी जो कार्यक्रम होतोय ते कार्यक्रम होतो आहे त्याचं रोपटं सुद्धा त्यांनीच लावलंय. सहकारी गृहनिर्माण संस्था निर्माण केली आणि ज्या ठिकाणी वाळवंट होतं या ठिकाणी बिलकुल पूर्ण सुकलेला भाग होता, या ठिकाणी आज नंदनवन फुलवण्याचं काम विजयराव गुरुजींनी एक केलेलं आहे. त्याचप्रमाणे या गावामध्ये एक आदर्श विणकर सहकारी संस्था जी अवसानात निघाली होती. विणकरी व्यवसाय संपला, त्याच्यानंतर ती संस्था अवसानात निघाली आणि तिच्या काही मालमत्ता होत्या. तर सहकार खात्यामध्ये काम करणाऱ्या काही लोकांनी त्यांचा डोळा त्याच्यावर गेला आणि त्या संस्थेची करोडो रुपयाची प्रॉपर्टी विकण्याचा घाट त्यांनी घातला. तर ही गोष्ट गजबे गुरुजींना माहीत झाल्याच्या नंतर जे काही विणकर जुने सभासद होते त्यांना सोबतीला घेऊन ती आदर्श विणकर सहकारी संस्था त्या लोकांच्या तावडीतून वाचून आज त्या ठिकाणी सुद्धा एक चांगला उपक्रम, एक चांगला हॉल, त्या ठिकाणी सर्व सुखसोयी निर्माण करून ते सुद्धा कार्य विजय गुरुजींनी बिलकुल आजपर्यंत केलेलं आहे. सर्वप्रथम मैं हमारे आदरणीय अध्यक्ष महोदय माननीय श्री विकास जागेश्वर शिरसीकर सर, आपके प्रति मैं हार्दिक कृतज्ञता व्यक्त करती हूँ. आपने अपने व्यस्त समय में से निकालकर इस समारोह की अध्यक्षता का पद स्वीकार किया और आपने बहुत ही प्रेरक एवं मार्गदर्शक विचारों से हम सभी को नई ऊर्जा प्रदान की. आपने मुझे मेरे नाना जी के समय की याद दिलाई. वो इस उमरेड क्षेत्र के प्रतिष्ठित व्यवसायी रहे और आपने जो बताया कि गजबीय बुक डेपो इस उमरेड परिसर का पहला बुक डेपो था. मैं बचपन से ये सुनती आई नहीं तो मैंने उसे देखा है, समझा है, जाना है, महसूस किया है. और मेरे नाना जी की एक बात मेरी मम्मी हमेशा बताती थी कि कोई भी आजू बाजू के गांव का व्यक्ति छुट्टी रहती थी जिस दिन दुकान को, तो वो वापस ना जाए करके वो 7/12 का फॉर्म जो 5 या 10 पैसे में मिलता था वो घर में रखते थे ताकि कोई भी व्यक्ति वापस ना जाए. वो बात मुझे मेरी मम्मी हमेशा बताती थी. तो वो बहुत ही लोगों के बारे में फिक्रमंद थे, किसी को तकलीफ ना हो, ये हमेशा मेरे नाना जी ने भी ध्यान में रखा था. सो सर, आपने इस चीज़ की याद दिलाई, आपका बहुत बहुत धन्यवाद. और आपने इस समारोह की गरिमा को और ऊंचाई पर ले गए. उसी प्रकार हमारे प्रमुख अतिथि माननीय संजय मेश्राम सर, जो कि यहाँ उपस्थित नहीं हुए, कोई बात नहीं, फिर भी हम उनका धन्यवाद करते हैं. और हमारे विधान परिषद सदस्य पदवीधर मतदार संघ के आमदार माननीय एडवोकेट अभिजीत वंजारी सर, जो यहाँ पधारे और उन्होंने यहाँ पधार कर हमारे इस कार्यक्रम की गरिमा को 4 चांद लगा दिए, तो मैं उनका भी दिल से स्वागत करती हूँ. उसी प्रकार यहाँ उपस्थित हमारे नगराध्यक्ष प्राजक्ता ताई कारू मैडम और उसी प्रकार अनुराधा तायवड़े मैडम, जो कि माजी सरकारी वकील हाईकोर्ट हैं, आपने भी अपना अमूल्य समय निकाला, इस कार्यक्रम में उपस्थित हुए और सत्कार मूर्ति के बारे में आपने जो अपने विचार व्यक्त किए उसके बारे में मैं आप सबकी बहुत बहुत आभारी हूँ. उसी प्रकार इस कार्यक्रम में जो भी सत्कार मूर्ति आए उन सबका मैं
आभार करती हूँ। साथ ही ये जो संयोजन समिति है, संयोजन समिति के हमारे सारे सदस्यगण, माननीय कृष्णा जी बेले, आनंद बागड़े सर, रमेश पीसे सर, सुधीर बसप्पा सर और हमारे सभी प्रेरणा गृह निर्माण हाउसिंग सोसाइटी के संचालक, उसी प्रकार आदर्श वीवर्स कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी के संचालक गण और हमारे माजी शिक्षण सभापति माननीय माया मैडम, माया मिश्रा मैडम, आप सभी का बहुत अच्छा सहयोग रहा और इसीलिए मैं आपकी बहुत आभारी हूँ।